सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पाहूया, तो आहे नॉन फायनाईट वर्ब मधला. आपण फायनाईट वर्ब मधले काय प्रकार पाहिलेत. आज आपण नॉन फायनाईट वर्ब मधला जो क्वेश्चन आहे अत्यंत महत्त्वाचा, तो कंबाइंड सी 2018च्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, द जिरंड कॅन बी युज्ड ॲज सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स, आफ्टर अ प्रिपोजिशन अँड ऑल अबव. सो जिरंड, प्रथम आपण जिरंड हा शब्द काय आहे तर आपण समजून घेऊया. जिरंड कशाला म्हणायचं. जिरंड म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस इन्फिनिटीचा वापर करतो, इन्फिनिटी कसं ओळखायचं, टू प्लस वन. तसं जिरंड कसं ओळखतो आपण, जिरंड ते VING आणि पार्टिसिपल असतं ते पण VING असतं. पण जिरंडचं जे फंक्शन असतं ते नाउन सारखं असतं, इन्फिनिटीचं फंक्शन नाउन सारखं असतं आणि पार्टिसिपल जे फंक्शन असतं ते ॲडजेक्टिव्ह सारखं असतं. हा दोन्हीमधला फरक आहे. आता जिरंड कॅन बी युज्ड ॲज सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब, आफ्टर अ प्रिपोजिशन अँड ऑल अबव. आता हे आपण इथं समजून घेऊया जिरंड कशाला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, आता हे एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर देतोय. फॉर एक्झाम्पल, स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. असं एक्झाम्पल पाहिजे, स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. तर मी म्हटलं आय लव्ह स्विमिंग, आय लव्ह स्विमिंग. तेव्हा मी म्हटलं माय फेवरेट एक्सरसाइज इज स्विमिंग. आणि अजून असं एक्झाम्पल मी लिहिलं की आय एम इंटरेस्टेड इन और आय एम एक्सपर्ट इन स्विमिंग. आता या ठिकाणी पहा, हे तुम्हाला समजून देण्यासाठी एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. प्रथम, स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. व्हॉट इज द बेस्ट एक्सरसाइज, ज्याचं उत्तर वाटणं मिळते जे वाक्यामध्ये नाउन म्हणून काम करते. पण वाक्यात काय म्हणून आलेलं येतं, नाउन जरी फंक्शन असलं तर वाक्यामध्ये काय आलेलं येतं, सब्जेक्ट म्हणून येते, करता, ज्याचं फंक्शन वाक्यात नाउन सारखं आहे. आय लव्ह स्विमिंग, व्हॉट आय लव्ह स्विमिंग, ज्याचं उत्तर आपल्याला वाटणं मिळते, वाक्यात नाउन सारखं काम करते आणि वाक्यामध्ये ह्या ठिकाणी काय आलेलं आहे तर ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. ऑब्जेक्ट. माय फेवरेट एक्सरसाइज इज स्विमिंग. या ठिकाणी स्विमिंग हा शब्द पूर्णपणे ह्या वर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणून शब्द आलेला आहे, कॉम्प्लिमेंट. आणि आय एम एक्सपर्ट इन स्विमिंग, या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन आलेलं आहे आणि स्विमिंग या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. म्हणजे प्रिपोजिशन नंतर नेहमी सुद्धा जिरंड असते. ह्याचं उत्तर वाटणं मिळते, नाउन म्हणून काम करते, याचं उत्तर वाटणं मिळते, नाउन म्हणून काम करते. पण या ठिकाणी याचं उत्तर काय येणार आहे, ऑल अबव. सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब, सब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट सुद्धा आलेला आहे, ऑब्जेक्ट सुद्धा आहे अँड आफ्टर हे प्रिपोजिशन. ठीक आहे, मला वाटतं हा पार्ट तुम्हाला समजला असेल.